नमस्कार मित्रांनो मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यामध्ये एक नांदुरे म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये मी आलो आहे। बाजूला एक बारसा आहे, तर मी तुम्हाला ते बारशाचं मंडप वगैरे चालू आहे तर आणि एक डेकोरेशन नामकरण विधी त्याचं डेकोरेशन चालू आहे, तुम्हाला तिकडे घेऊन जातो मी। मित्रांनो हे बारशाचं मंडप आहे। सर्वप्रथम आपण एंट्री करतो, सुस्वागतम वगैरे लिहिलं आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला बघा तुम्हाला दिसतं एक मस्तपैकी सजवलं आहे, पालना वगैरे फुलं वगैरे मी तुम्हाला एक डिझाईन बनवले ते मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा हा पालना आहे आणि पालण्याच्या बाजूला गोल अशी फुलं लावलेत आणि मी तुम्हाला दाखवतोय पालण्याच्या बाजूला जे उभे खांब आहेत त्याचे तुम्हाला डिझाईन मी दाखवतोय। मी शॉर्ट व्हिडिओ पण आणि फुल व्हिडिओ पण बनवला आहे, तुम्ही जरूर बघा, माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा। हे बघा हे अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये एक फुलं लावलेत, एकदम डिझाईनमध्ये, एकदम प्लास्टिकची फुलं आहेत, दिसायला पण छान दिसतात। हे बघा नामकरण सोहळा, हे बघा मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो। याच्यामध्ये नाव आहे, दोन्ही बाजूला खेचल्यानंतर मध्ये नाव ओपन होणार। सिनेमॅटिक मी शॉट काढतोय हा, अप्रतिम एक नजारा मी तुम्हाला दाखवतोय। हे तुम्ही घरी देखील डिझाईन बनवू शकता, फुलं वगैरे प्लास्टिकची बाजारात मिळतात। हे बघा वरती मंडप बांधलाय। हे बघा मित्रांनो पाठीमागे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, गावकरी मंडळी आपापले कामं करतायत। माझा मित्र देखील आहे तिथे परशुराम सुके, आणि मी हे शूटिंग जे करतोय ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चंदगड तालुका आहे आणि चंदगड तालुक्यामध्ये एक गावाचं नांदुरे म्हणून गाव आहे। हे बघा गावकरी मंडळी मटण, मला वाटतं 10 ते 12 किलो मटण आहे मित्रांनो, आणि ते मटण कापतायत। आणि हे जे कापतायत ना ह्याच्यामध्ये ते इले आहेत, तुमच्याकडे काय बोलतात मला काय माहीत नाही, आम्ही त्यांना इले बोलतो, इली। हे बघा आम्हाला मित्र कांदे कापतोय, त्याला जमत नाही तरी पण तो ट्राय करतोय। परशुराम सुके त्याचा देखील चॅनल आहे, पिपा परशु या नावाने, वेगवेगळ्या लोकेशनला तो जाऊन व्हिडिओ टाकत असतो। हे बघा इथे नारळ फोडले जातात। हे बघा तो मित्र खोबऱ्याच्या वाटीने किसतोय की हात किसणीवर। हे बघा एकदम पद्धतशीर मस्तपैकी गावाला भारी वाटतं, चुलीवरचं जेवण एकदम टेस्टी, आणि पाणी वगैरे कुठलं विहिरीचं पाणी एकदम भारी मस्त लागतं जेवण। ते बघा मटण वगैरे कापून झालेलं आहे, थोडंच बाकी आहे अजून। 3 ते 4 जण बसतात मटण कापायला आणि गप्पा मारत असतात। गप्पा मारता मारता हे सर्व कामं करत असतात। हे बघा इथे हे मामा नारळ फोडतायत। हे बघा हे कोयती आहे मित्रांनो, आमच्याकडे कोयती बोलतात याला, आणि कोयतीने तो नारळ वगैरे फोडला जातो किंवा कांदा वगैरे कापतात। हे बघा अशा पद्धतीनं हे कालीज आहे बकऱ्याचं, बारीक करतायत, इलीवरती बारीक करतायत। तुमच्याकडे काय बोलतात जरूर सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ मित्रांनो लास्टपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा। बघा ही कोयती आहे, कोयतीने अशा पद्धतीने नारळ फोडला जातो आमच्याकडे। तुमच्याकडे काय बोलतात ह्याला जरूर सांगा। हे बघा त्या कोयतीला मला वाटतं धार नाही आहे, त्यामुळं ते 2-3 वेळेला घाव मारायला लागतोय, नाहीतर ते लगेच नारळ फुटतो। गोल गोल फिरवायला पाहिजे होता, पण ते मामा एका साईडवर वाटतं फिरवतात। बघा आता जस्ट त्यांच्याकडून एक नारळ फुटतोय। हा माझा मित्र आहे परशुराम सुके, तो कांदे कापतोय। मला वाटतं 10-15 किलो कांदे आहेत आणि गावकरी मंडळ आहे। बघा इकडे चुलीसाठी व्यवस्था केली जाते। ते बघा नारळ मला वाटतं एक 30 नारळ आहेत, आणि ते नारळ कापायला दुसरं कोण नाही, ते मामा एकटेच कापतात नारळ। हे बघा इकडे चुलीची व्यवस्था केली जाते।
हे बघा 3 फाळ्या 3 बाजूला ठेवल्यात आणि मध्ये लाकडं ठेवलेत. हे लाकडं पेटवणार. 2 चुली करतात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आणि त्या 3 फाडींच्या मध्ये त्याचे काय लोक चिरे देखील बोलतात याला, हे घराला वापरतात. आणि बघा ह्या मावशी पूजा करतायत. हळद कुंकू पिंजर लावलं जातं. ही परंपरा आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीनं ही पूजा केली जाते. हळद पिंजर आणि तांदूळ वगैरे टाकून त्याची हे बघा इथं अशा पद्धतीने चूल पेटवत आहेत. हे प्लास्टिक वापरलं मित्रांनो, कारण का ते थोडेफार हवा असल्यामुळे ते लगेच पेटणार नाही. रॉकेल वगैरे असेल टाकलं तर ते पेटणार, पण हे प्लास्टिक हे केलं आहे आणि प्लास्टिक जाळत आहेत. एकदा पेटले की मग ते लाकडं पेटून जातात. नंतर फूक मारायची किंवा जरूरत नाही, मग डायरेक्ट ते बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोवरी जरी टाकले तरी पण ते लगेच पेटतात. बघा 2 ठिकाणी 2 चुली पेटवल्या जातात. याच्यावरती टोप ठेवल्या जाणार आता. हे बघा पूर्ण व्यवस्थित पेटल्यानंतर लाकडं वगैरे लावतात. लाकडं वगैरे लावल्यानंतर व्यवस्थित पेटल्यानंतर हे बघा इथं टोप ठेवला जातोय. हे बघा आता ह्याच्यामध्ये डाळ भात आणि भाजी. ह्याच्यामध्ये मला वाटतं आता मटण टाकणार आहेत. मटणासाठी तेल वगैरे पहिलं सर्वप्रथम टाकलं जाईल. बघा व्यवस्थित खालून लाकडं पेटली पाहिजेत मित्रांनो. एकदा पेटली लाकडं काही कंटिन्यू पेटत राहणार. हे बघा तुमच्याकडे देखील तुमचं गाव कोणता जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे बारशाचं जेवण चालू आहे मित्रांनो, मटणाचं जेवण आहे. तुम्ही पण या जेवायला. हे बघा पाणी टाकलं जातं त्यामध्ये, पाणी गरम केले जाते. हे बघा तिकडे एक मला वाटतं 20-1 लिटरची 2 ड्रम ठेवलेत. बादलीतून मामा पाणी टाकतात. पाणी गरम झाल्यानंतर मला वाटतं त्याच्यामध्ये तांदूळ हे करतील. हे बघा इथं टॅमॅटो वगैरे चिरून दिला आहे फोडणीसाठी. हे बघा तेल टाकलं, तेलावरती आता कांदा टाकला जातो. मटनसाठी ग्रेव्ही केली जाते मित्रांनो. तिकडच्या साईडला पाणी गरम होतं आहे, त्याच्यामध्ये बाजूला आहे ते पाणी गरम करून त्याच्यामध्ये तांदूळ टाकला जाणार, भात बनवला जाणार. हे बघा याच्यामध्ये आता कांदा वगैरे टाकल्यानंतर परतताना दिसत आहेत हे मामा, ढवळत आहेत. हे बघा आता मस्तपैकी लाकडं पेटलेली आहेत मित्रांनो. हे बघा एकदम मस्त असं ही लाकडं पेटलेत. परत लाकडं लावत आहेत. एकदा लाकडं पेटल्यानंतर मग काय ती कंटिन्यू पेटत राहणार. हे बघा ह्याच्यावरती टॅमॅटो टाकलाय फोडणीसाठी. एकदम मस्त एकदम सुगंध येतोय. गावाकडे चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी आहे.